स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा रे माझ्या शिवबार माझ्या राजा रे। मंडळी आता आम्ही चाललोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे ते मंडळी जय शिवराय सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये। प्रत्येक वेळी मंडळी मी जय शिवराय म्हणून आपल्या व्हिडिओची सुरुवात करतोय आणि तुमचं प्रेम तुमचं सपोर्ट असंच मला नेहमी मिळत राहावं हीच अपेक्षा। खूप सारे सपोर्ट तुम्ही केलं मला। तर आज मी मंडळी अचानक प्लॅन झाला होता आणि पोचला मी रायगड किल्ल्यावरती मंडळी। आणि अचानक प्लॅन म्हटलं रायगड किल्ल्याच्या विषय निघाल तर आपण लगेच रेडी ट्रेकिंगसाठी। याच्या अगोदर पण मी खूप वेळा रायगडला आलो आहे, खूप वेळा रायगडला आलो याच्या अगोदर पण मी। तर आणि सकाळचे 6 वाजता मी इथे पोचले, फ्रेश वगैरे झालं आणि मस्त नाश्ता वगैरे केला आहे, कांदे पोहे। तर आजचा दिवस खास आहे मंडळी, कारण आज आपण जाणार आहोत स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावरती। आणि जगाच्या इतिहासात संघर्ष आहे, प्रेरणा आहे आणि आत्मविश्वास देणारे छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्याला आपण भेट देणार आहोत। तर बघूया। आणि आता वाजलेत 6:30, सकाळीच ऊन वगैरे कमी आहे त्यामुळे आपण सकाळीच लवकर निघणार आहेत। तर ह्या रायगडाच्या भूमीतून माझा मेहनतीचा पण प्रवास सुरू झाला आहे। खूप काही लहानपणापासून खूप काही शिकत आलो आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, त्यांचा संघर्ष, त्यांनी जे काही स्वराज्य निर्माण केलं सर्वांच्या साथीने। तर पूर्णपणे हा व्हिडिओ मी रायगड किल्ल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, पूर्णपणे माहिती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। जर काही चुकीचे अपशब्द बोललो तर नक्कीच माफी असावी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला मंडळी विसरू नका। हे हाय करा हाय। मंडळी आत्ताच आपण पायथ्याच्या गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचणार आहोत 2 मिनिटात। पब्लिक आपल्यासोबत बघा किती आहे। हे हाय करा रे हाय। एवढी पब्लिक आहे, 20 जण आहेत, हे खरं नाही। चला जाऊया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। समुद्र सपाटीपासून 2851 फूट उंच असणारा शिवरायांचा रायगड शिवकालापूर्वी ताराग, रासीवटा, नंदादीप, रायरी या नावाने ओळखला जात असे। शिवरायांनी रायगडाची निवड राजधानी म्हणून केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे व त्यांच्या समाधीस्थानामुळे नतमस्तक व्हावे असा रायगड म्हणजे हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने साक्षात शिवतीर्थच होय। रायगडावर चढताना प्रत्येक पायरी सांगते इथे केवळ दगड नाहीत, इथे मावळ्यांच्या घामाची आणि शौर्याची साठवण आहे। प्रत्येक श्वासात इतिहास धडधडतोय आणि प्रत्येक दगडात जय भवानी जय शिवाजी आवाज घुमतोय। वरती रस्ता शोधत होती पण त्या मातेला कुठेही रस्ता सापडला नाही। ज्याने 14 वर्ष रायगडाची बांधकामं केली तो आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकरांना 14 वर्षानंतर बांधकामं पूर्ण झाल्यानंतर राजाने विचारलं होतं की हिरोजी तुम्हाला आम्ही आमच्या बांधकाम खात्याचे प्रमुख म्हणतो, परंतु तुमच्या बांधकामाची शाश्वती काय? तर ते म्हणाले होते की महाराज एकदा तुमचा महादरवाजा बंद झाला की तुमच्या आज्ञेविना वरून खाली जाईल ते फक्त पाणी आणि खालून वरती येईल ती फक्त हवा। याच्या व्यतिरिक्त माझ्या बांधकामावरून कोणी जाऊ येऊ शकत नाही। अशी माझी बांधकामं बेलाग, बुलंद, अभेद्य आणि बळकट झालेली आहेत।
रायगडाच्या महादरवाजाच्या दोन्ही अंगास डोंगर कड्यावर लांबच लांब अशी एक सलग तटबंदी आजही आपणास पाहता येते. या तटबंदी व्यतिरिक्त रायगडावर अखंड तटबंदी अन्यत्र कुठे. छत्रपती शिवाजी महाराज की शिवकाळात या महादरवाजात काटेकोर पहारा असे, तर पेशवे काळात या महादरवाजावर 2 बर्गदाद्यांचा दिवस रात्र खडा पहारा असे. शोधू कुठार धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा रे माझ्या शिवबार. मंडळी, रायगड चढताना सुंदर दृश्य दिसते ते म्हणजे टकमक टोक बघून अंगावर शहाराच येतो. नंतर पोचलो आम्ही गडदेवता श्री शिरकाई. आजही रायगडची रक्षणकर्ता देवी म्हणून श्री शिरकाईकडे मोठ्या भक्तिभावाने पाहिले जाते. प्राचीन काळी हा गड सरदार शिकायांच्या ताब्यात होता. त्यांनी त्यावेळी शिकाईची गडावर स्थापना केली. त्यानंतर रायरीवर जवळीच्या मोगलांची राजवट आली. त्यांनी शिकाईला पूर्वीप्रमाणेच गडदेवतेचा मान दिला. त्यानंतर हा किल्ला शिवरायांच्या ताब्यात आला. राजांनी याचे नामकरण रायगड असे करून या किल्ल्यास राजधानीचा मान दिला. त्यामुळे शिकाई भवानीचे महत्त्व अबाधित राहिले. विश्वपती भूपती जलपती दुर्गापती दख्खनपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान व्यष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज योगीराज शिवसूर्य राजमाता राष्ट्रमाता अखंड हिंदुस्थान कुलस्वामिनी राग राजेश्वरी महाकाली अवतार जगदंबा धर्मशास्त्र पंडित धर्मशास्त्र रक्षित पंडित ज्ञान गोविंद कारक अखंड मुघल साम्राज्य संवारक सर्जा रण धुरंधर अखंड भूतल सर्वश्रेष्ठ सकल सगुण संपन्न सर्वश्रेष्ठ महायोद्धा छत्रपती शंभूराजे आबासाहेब श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. 6 जून 1674 रोजी रायगडावर शिवरायांनी स्वतः राज्याभिषेक करून घेतला. अवघा महाराष्ट्र आनंदाने मोहरून उठला. घडीव काळ्या पाषाणात बांधलेले हे राजसभेचे प्रवेशद्वार 50 फूट उंच व 30 फूट रुंद आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूच्या भिंतीवर चौकोनी नक्षीकाम असून त्यांच्यावरील शिल्पे आकर्षक आहेत. या वास्तूच्या वरच्या मजल्यावर नगारखान्याचे अवशेष आहेत. नंतर पोचलो रायगड किल्ल्याच्या परिसरात असलेला हत्ती तलाव. या तलावाला हत्ती तलाव असं नाव आहे कारण याचा उपयोग किल्ल्यावरील हत्तींच्या स्नानासाठी व पिण्याचे पाण्यासाठी होत असते. तलावाचा आकार अंदाजे 33 मीटर व 23 मीटर इतका असल्याची माहिती आहे. रायगड किल्ल्यांच्या विविध भागामध्ये खूप रचना आहेत ज्या युद्ध योजना जलसाठा आणि गुप्त क्रियांसाठी वापरल्या गेल्या होत्या. ब्लॉग मध्ये बाले किल्ल्याला लागून उभे आहेत 2 मनोहर स्तंभ मनोरे. राजपरिवारातील स्त्रियांसाठी बांधण्यात आलेल्या या स्तंभातून गंगासागर व टकमक टोकाचे मनोहर असे दृश्य दिसते. मंडळी, हीच ती रायगडावरील बाजारपेठ. या बाजारपेठेच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी 22 दुकाने आहेत. 2 खोल्या व पडवी अशी ही रचना आहे. मंडळी, आता आम्ही चाललोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे तिथे, तर बघायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ. तर चला जाऊया ते दाखवू. रायगडाला भेट देणाऱ्या प्रत्येक दुर्गप्रेमीचे अंतःकरण भरून यावे व काही क्षण त्यास जगाचा विसर पडावा आणि त्याने नतमस्तक व्हावे असे ठिकाण म्हणजे शिवछत्रपतींची समाधी होय.
दुर्गराज रायगड टकमक टोक म्हणजे गुन्हेगारांना दहशत, कारण स्वराज्याशी बैमानी करणाऱ्यांना स्वराज्यद्रोहांना या टोकावरून कडेलोट करण्याची शिक्षा दिली जात असे. तर मंडळी, घरी परतताना रायगडाच्या पायथ्याला पाचाड गावात आल्यानंतर राजमाता जिजाऊंचे स्मरण प्रत्येक शिवभक्ताला व्हायलाच हवं. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा डोळे भरून पाहिल्यानंतर पाचाड येथे केवळ 12 दिवसांनी दिनांक 17 जून 1674 रोजी राजमाता जिजाऊंनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची ही पाचाड येथील समाधी. आज या समाधी शेजारी छोटी बागही आहे. शोधू कुठार धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधी. तर मंडळी, पूर्ण व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करायला विसरू नका. म्हणजेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.